सगळ्या मंत्र्यांच्या वाहनांचे ताफे अर्ध्यावर आणण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या संदर्भात बैठक घेणार आहेत, सूत्रांकडून कळतंय। पोलीस महासंचालक मुख्य सचिवांसोबत ही चर्चा होईल असं कळतंय। दोन्ही बैठकांनंतर एकत्र निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अपडेट? निश्चितच लागवी एकंदरीतच सर्व मंत्र्यांचे जे ताफे आहेत त्यावरती सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं आणि विशेष करून लोकशाही मराठीने देखील आपण ज्या प्रकारे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या की पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन पंतप्रधान इकडे करतायत, मात्र महाराष्ट्र असेल किंवा सर्वच ठिकाणी ते मंत्र्यांच्या ताफ्यांमध्ये प्रचंड गाड्या पाहायला मिळत होत्या। काल काही आमदारांनी यामध्ये कपात केल्याचं पाहायला मिळालं, तर काहींनी इलेक्ट्रिक गाड्यांचाही वापर केला। यामध्ये मंत्री अतुल सावे आपल्याला थेट मंत्रालयात चालत जाताना पाहायला मिळालं, तर प्रवीण दरेकर भाजपच्या नेत्यांनी इलेक्ट्रिक गाडी घेत कुठेतरी पेट्रोलचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला। आता थेट मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांचा सुरक्षेचा आढावा घेण्याचं एकंदरीत माहिती समोर येत आहे। आज थोड्याच वेळामध्ये दुपारी जे मुख्य सचिव आहेत राज्याचे आणि पोलीस महासंचालक आहेत सदानंद दाते, या दोनही प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री चर्चा करतील आणि सुरक्षेशी कुठलीही तडजोड न करता ज्या ताफ्यातील वाहन संख्या आहे त्याला कशा प्रकारे मर्यादित करता येईल आणि पेट्रोल डिझेलचे वापर कमीत कमी करता येईल या संदर्भात आहे तो आता एक चर्चा करून निर्णय होणार आहे। परिणामी कुठल्या मंत्र्यांच्या ताफ्यातील किती गाड्या कमी होत आहेत या आज दुपारच्या बैठकीमध्ये स्पष्ट होईल। लागवी अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।